काहीतरी तुम्ही स्वतः लिहिताल काहीतरी, मिळाला तर मिळाला 1 मार्क. म्हणजे सर्व आता हे पण ऑर्बिटल काय करतात, इलेमेंट स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेतात. आउटरमोस्ट सेल कडूनच इलेक्ट्रॉन घेतात. मग पहा इथे क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2p6 3d5 4s0 आहे. 3d5 4s0 आहे. आता 3d5 सर ते 4s0 कसं काय? 4s1 येईल सर 4s1 पाहिजे ना. 4s1 येईल ना सर. 4s1 4s1 ओके. तिथे काहीतरी मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, तो 4s1 पाहिजे. आणि कॉपर साठी पण 3d10 आणि 4s1. आता 3d5 आणि 3d10 आलेला आहे. 3d10 म्हणजे तो काय झाला, स्टेबल झाला का? स्टॅबिलिटी मेंटेन केली त्याने. निकेल कॉपर मध्ये पहा इथे कॉपर 3d10 आलाय. सर्वचे सर्व ऑर्बिटल काय झाले त्याचे? सर्वचे सर्व ऑर्बिटल काय आले? फुल झाले. पेअर्ड झाले म्हणजे तो काय झाला? स्टेबल झाला. स्टेबल झाला. आणि इकडे जो क्रोमियम आहे, क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्येही सेम आहे. ते स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी समजा एखादा ऑर्बिटल असेल, डी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल कडे सब ऑर्बिटल किती आहे? 5 2 3 4 5. मग आता डी 4 आलेला होता. 1 2 3 4. आता त्याला हाफ फील्ड ऑर्बिटल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागेल? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून तो काय करतो, 4s कडून 1 इलेक्ट्रॉन घेतो. आणि हे झाले हाफ फील्ड. आता या सिक्वेन्स मध्ये हाफ फील्ड, फुल फील्ड, वन टू 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले फुल फील्ड. आणि हे झाली एम्प्टी. सर म्हणजे आम्ही जे लिहिलं होतं ते चुकीचं आहे का मग? फक्त क्रोमियम आणि कॉपर साठी क्रोमियमचं आणि कॉपरचं चुकलेलं आहे. म्हणजे ते तुम्ही दोघं रूल एकमेकांना प्रमाणे शेअर बरोबर करतात लिहिलेलं का? आहे. हॅलो, ते दोघं एकमेकांना शेअर करतात का इलेक्ट्रॉन त्यांच्या? शेअर करतात आणि डी ऑर्बिटल फुलफिल करतात. आता तुम्ही क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, क्रोमियम काय लिहिलेलं होतं? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d4 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं असेल. आता इथे मी सांगितल्याप्रमाणे हे जे एलिमेंट्स आहे, जे हाफ फील्ड राहतात, एमटी हाफ फील्ड, फुल फील्ड, ते ऑर्बिटल स्टेबल राहतात. हे सर्व काय स्टेबल. आता 3d4 आला, तो स्टेबल आहे का? तो काय करतो? स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी एस ऑर्बिटल कडून 1 इलेक्ट्रॉन घेतो. गेन 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s ऑर्बिटल. 4s1 3d5 4s1 3d5 काय आलंय?
4s1 पण 3D. सर ते कसं करणार? येस. ते कसं कळणार आपल्याला का तिथं 3D5 घ्यायचंय? फक्त क्रोमियम आणि कॉपर साठीचे. क्रोमियम आणि कॉपर साठी ज्यांचे ऑर्बिटल मध्ये 3D4 किंवा 3D9 इलेक्ट्रॉन येतात, त्यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे फुलफिल करण्यासाठी किंवा हाफ फिल्ड करण्यासाठी. तेच ऑर्बिटल, तेच इलेमेंट इलेक्ट्रॉन घेतात आउटरमोस्ट सेल कडून. आता क्रोमियमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये काय आलेलं होतं? 3D4. Then this 3D4 orbital gain one electron from 4s. Then actual electronic complication 4s1 3D5 म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3D5. This is correct electronic complication rather than these. पण सर त्याने 3D5 घेतलं आणि 4s1 घेतले तर ते कुठे स्टेबल झाले? अजून पण अनस्टेबलच आहे ना. स्टेबल झाले ना, मी सांगितलं ना, जे ऑर्बिटल एमटी राहतात, हाफ फील्ड राहतात, फुल फील्ड राहतात, ते काय आहे? स्टेबल. ज्यांचे डी ऑर्बिटल एमटी, हाफ फील्ड, फुल फील्ड राहतात, ते काय आहे? स्टेबल. म्हणजे इतरांपेक्षा. आता हे तुम्हाला डाऊट काय इथे? हे सर्वचे सर्व काय आहे? हाफ फील्ड आहे. पण इथे स्पिन काय आहे? अकॉर्डिंग टू अजिमुथल क्वांटम नंबर, this is 4 quantum. There are 4 quantum numbers. Principal quantum number, azimuthal quantum number, total spin is 0. याची स्पिन काय येते? 0. तुम्हाला क्वांटम नंबर नाहीये, त्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, जास्त कन्फ्युजन होईल तुम्हाला. म्हणून तो हाफ फील्ड काय ऑर्बिटल स्टेबल आहे. सर 3D5 ते हाफ फील्ड झालं म्हणजे ते स्टेबल झालं, पण 4s1च आहे ना. त्याला स्टेबल 4s1 करण्यासाठी 2 किंवा डी 0 ऑर्बिटल असेल साठी, पाहिजे. डी ऑर्बिटल, ओनली फॉर डी ऑर्बिटल, ओनली फॉर डी ऑर्बिटल, not for s orbital, only for d orbital. In case of transition elements like d orbital, all transition element काय म्हणजे काय? त्यांचे इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मधून एस ऑर्बिटल मधून डी ऑर्बिटल मध्ये जाऊ शकतात. त्यांना आपण ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतो. ओके. ते कोणत्या पण ऑर्बिटल मधनं जाऊ शकतात तिकडं. एस ऑर्बिटल मधून डी ऑर्बिटल मध्ये. मग पिरियडिक टेबल मध्ये पाहिलं तरी तुम्हाला दाखवतो कोणकोणते इलेमेंट जाऊ शकतात, तुम्ही सांगताल का? हा जो पिरियडिक टेबल आहे, क्रोमियम कुठे आहे आपला? क्रोमियम इथे आहे आणि इथे कॉपर आहे. क्रोमियमच्या फॅमिलीमध्ये जे इलेमेंट येतात ते ही सिक्वेन्स फॉलो करतील. कॉपरच्या फॅमिलीमध्ये जे इलेमेंट येतात कॉलम मध्ये ती ही सिक्वेन्स फॉलो करतील. कॉपर, सिल्वर, गोल्ड हे झाले कॉपर. Ag म्हणजे सिल्वर, Au म्हणजे गोल्ड. इकडे क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन, स्ट्रॉन्शियम. ओके. काय यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय राहील? सेम राहील, फक्त सेल नंबरचे सेल काय राहील? चेंज झालेले राहतील. समजा 4 सेल असेल तर 4 नंबर येईल. 4s2 येतो ना आपला इथे 4s2 आला तर इथे काय येईल? मॉलिब्डेनमला 5s2, टंगस्टनला 6s2. तसंच कॉपर साठी 4s2 and 3d9. इथे 5s2 4d9. गोल्डला सेम 6s2 5d9. म्हणजे जे एका फॅमिलीमध्ये राहतात त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन काय आहे? सेम राहतं, फक्त त्यांचे नंबर, सेलचे नंबर चेंज होतात.
तुम्ही जर ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक काल स्टडी केला असेल मी लेक्चर घेतल्यानंतर तर तुम्हाला सर्व समजलं असेल. समजलंय का सर्व? Yes. हॅलो. नाही सर तुम्ही पीडीएफ पाठवणार होते ती पाठवली नव्हती. आज पाठवतो. आज म्हटलं होतं तर ना. PDF काल काय म्हटलं होतं मी? आय विल सेंड टुमॉरो. काल काल सांगितलं तुम्हाला आज पाठवेल. आज Okay, sir. संध्याकाळपर्यंत मी पाठवतो तुम्हाला पीडीएफ. पूर्ण टॉपिकची पाठवतो, पूर्ण चॅप्टर. नेक्स्ट आहे ओके. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. समजलंय सर्व? नेक्स्ट पॉइंट. Yes, sir. हो सर. नेक्स्ट पॉइंट कॅटालिसिस. व्हॉट इज मीन? ॲटॉमिक स्ट्रक्चर समजलं? Yes, sir. नेक्स्ट पॉइंट कॅटालिसिस. व्हॉट इज मीन बाय कॅटालिसिस? एनी समजा तुम्हाला कोण एक रिॲक्शन कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागतात. काय? एखादी रिॲक्शन. हॅलो हॅलो, आर यू ऑडिबल? Yes, sir. ओके. यस सर. तर 1 मिनिट. जर एखादी रिॲक्शन तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागतात. किती दिवस? 10 दिवस. 10 दिवस. परंतु तीच रिॲक्शन तुम्हाला कमी वेळेमध्ये कंप्लीट करायची असेल तर काय करतो आपण? बाहेरून एखादा Catalysis. कॅटालिस्ट ऍड करतो. त्याच प्रोसेसला आपण कॅटालिसिस म्हणतो. देन कॅटालिसिस. सी फर्स्ट catalyst, the substance which change the rate of reaction without take part in the reaction. It is any substance which is introduced in chemical reaction which is change the rate of reaction, change the speed of reaction, decrease or increase speed of reaction by adding any foreign substance which is introduced in chemical reaction to change rate of reaction. त्यामुळे काय होतोय? रिॲक्शनचा रेट चेंज होतोय. But these substance does not take part in chemical reaction without involving in chemical reaction which is change the rate of reaction. Okay, this substance is known as catalyst. काय म्हणायचंय त्या सबस्टन्सला? हॅलो. Catalyst. Catalyst. And this Catalyst. process Catalyst. and this addition of catalyst, this process is known as catalysis. It is the phenomenon of this process is known as catalysis. आणि ह्याच प्रक्रियेला काय म्हणतो आपण कॅटालिसिस. समजला काय? समजा एखादी रिॲक्शन आहे 10 मिनिटामध्ये 10 दिवसाची रिॲक्शन आहे आपल्याला 10 मिनिटातच कंप्लीट करायची असेल तर काय करणार? एखादा Catalyst add फॉरेन सबस्टन्स ऍड करतो. कॅटलिस्ट ऍड करतो म्हणून ती रिॲक्शन 10 दिवसात कंप्लीट होणारी ती 10 मिनिटामध्ये कंप्लीट होऊ शकते. समजा सिंपल सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला हे तुम्ही बघितलंय का दही कसं तयार करतात? Lactobacillus. कसं करतात? विरजण. हा, दही तयार करण्यासाठी काय करतो आपण? थोडा 1 किंवा 2 ड्रॉप लिंबाचे टाकतो. त्यामुळे काय होतं? लगेच ती रिॲक्शन कंप्लीट होते. जर आपण नाही टाकलं तर ती रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी किती दिवस लागतील? 4 ते 5 दिवस लागतील. परंतु त्याच ऐवजी तुम्ही पनीर तयार करताना बघितलेलं असेल. पनीर तयार करताना काय करतात? बॉईल केलेल्या दुधामध्ये थोडा ॲलम टाकतात किंवा विनेगर टाकतात. विनेगर टाकल्यामुळे काय होतं? ते दूध लगेच त्याची प्रोसेस होते कंप्लीट आणि नंतर जे आपण म्हणतो ना बॅक्टेरियामुळे
प्रोसेस कम्प्लीट होते. डिकम्पोजिशन होतं बॅक्टेरियामुळे. बॅक्टेरिया नसेल तर डिकम्पोजिशन होईल का एखाद्या कंपोनंटचं? नाही. म्हणजेच आपण इथे काय करतो, तो कॅटलिस्ट म्हणून यूज करतो. समजा तुम्ही एक आता व्हिनेगार आपण टाकतो. व्हिनेगार का टाकतो? की प्रोसेस केमिकल रिएक्शन कम्प्लीट करण्यासाठी. बघा तुम्ही व्हिनेगार टाकल्या दूध काय होतं? त्याचं पनीर मध्ये कन्व्हर्जन होतं. हा म्हणजे फाटतं, म्हणजे खराब होतं. याचं जर समजा एखादा कंपोनंट आहे, कुजण्यासाठी आपण काय करतो, त्यामध्ये पाणी टाकतो, अजून दुसरे केमिकल्स ऍड करतो, नंतर त्याचं डिकम्पोजिशन होतं. जर कोणताही बाहेर फॉरेन सबस्टन्स नाही टाकला तर त्याचं डिकम्पोजिशन नाही होणार. म्हणजे कोणतीही रिएक्शन कम्प्लीट करण्यासाठी आपण काय करतो, एखादा फॉरेन सबस्टन्स ऍड करतो. त्या सबस्टन्सलाच काय म्हणायचंय? कॅटलिस्ट म्हणतो. कॅटलिस्ट. आणि त्याच प्रोसेसला आपण कॅटालिसिस म्हणतो. द प्रोसेस इज catalysis. The process of changing the rate of reaction by using catalyst is known as catalysis. We know catalysis? Yes? Catalyst and catalysis? Yes, sir. What is meant by catalyst and catalysis? Catalyst is the foreign substance which is introduced to change the rate of reaction. And this process is known as catalysis. Okay? सर See, तुम्ही yes? तुम्ही बोलले Yes. होते ना ऍलम यूज करतो आपण. ऍलम ऍलम यूज करतो. हा, ऍलम म्हणजे तुरटी. ऍलम यूज करतो, व्हिनेगार यूज करतो, किंवा चिंच यूज करतो. म्हणजे ज्या कंपाऊंड पासून त्याचं प्रोसेस कम्प्लीट होईल. हा. नेक्स्ट टाइप ऑफ कॅटालिसिस. म्हणजे आता एक प्रोसेस मध्ये जी रिएक्शन बघितली, त्यात फक्त रिएक्शनचा रेट वाढवायचाच का? रिएक्शनचा रेट वाढेलच का? काही कॅटलिस्ट असे पण असेल, ते रिएक्शनचा रेट काय करतील? स्लो करते. म्हणजे आपल्याला काही ठिकाणी रिएक्शनचा रेट वाढवावा लागतो, काही ठिकाणी रिएक्शनचा रेट स्लो करावा लागतो. देन टाइप ऑफ कॅटालिसिस. There are two types of catalysis. Homogeneous catalysis. Then in homogeneous catalysis, reaction catalyst and reactant are in the same phase. Reactant and catalyst are present in same phase. Phase means solid phase, liquid and gaseous phase. For example, A plus B to form AB by using catalyst C. C कॅटलिस्ट यूज केल्यामुळे ए आणि बी एकत्र आले आणि त्यांच्यापासून काय तयार झाला? AB प्रॉडक्ट तयार झाला. दिस इज रिएक्टंट. This is catalyst. C is the catalyst and AB is the product. This is reactant. सर ते जी काय इंडिकेट करतं? One minute. Then in this process, A atom is gaseous atom, B atom is gaseous, and catalyst is also present in gaseous phase. See, homogeneous catalysis means catalyst and reactant are present in same phase. म्हणजे इथे gaseous phase आहे, इथे gaseous phase, आणि catalyst also present in gaseous phase. Therefore, these catalysis are homogeneous catalysis. Yes? Hello? G indicate phase of catalyst and reactant.
reactant and catalyst present in gaseous phase. Therefore, these catalysis is known as homogeneous catalysis. Okay. Then example like manufacturing of sulfuric acid process by chamber process. Manufacturing of sulfuric acid H2SO4. Manufacturing of sulfuric acid by chamber process. C reaction SO2 and NO. NO is present in gaseous form and this SO2 is also present in gaseous form. This oxygen is in gaseous form. Therefore, these catalyst water is also present in gaseous form, water vapors. ही जी रिएक्शन होते ती कुठे होते ऍटमॉस्फिअर मध्ये होते. All these reactant and catalyst present in gaseous form. Therefore, these catalysis process are homogeneous or heterogeneous? Yes, Heterogeneous. hetero. Heterogeneous. Homogeneous. Homo means same. Homogeneous. Homo means same. And hetero means different. Different. एका इथे Different. सेम फेज आहे. रिॲक्टंटची आणि कॅटलिस्टची फेज काय आली सेम फेज असल्यामुळे बोथ आर ऑल्सो प्रेझेंट इन gaseous phase. Therefore, manufacturing of sulfuric acid by chamber process is homogeneous catalysis. Got it? Yes, got सर it. होमोजिनियस प्रोसेस मध्ये आपण काय म्हणता रिएक्टंट आणि कॅटलिस्ट या दोघांची फेज सेम असते पण जे प्रोडक्ट हा. फॉर्म होतं त्याची फेज हा. डिफरंट राहू शकते ना का ते सेमच प्रॉडक्टची असतं फेज काही असली तरी प्रॉब्लेम नो डाऊट. प्रॉडक्ट हा इथे काय सल्फ्युरिक ऍसिड लिक्विड फॉर्म मध्ये. प्रॉडक्टचं म्हटलं नाही मी, फक्त रिएक्टंट अँड कॅटलिस्ट प्रेझेंट इन सेम फेज इज नोन एज होमोजिनियस कॅटलिस्ट. Okay, got it. Only catalyst and reactant. Reactant, suppose, are in gaseous form to form catalyst in gaseous form to form product. Product is solid form, is in solid form. This is doesn't important whether the product is present in solid, liquid or gaseous form. Okay, only catalyst and reactant is present in same phase. This catalysis is known as homogeneous catalysis. And second type, heterogeneous catalysis. Heterogeneous catalysis means in heterogeneous catalysis reaction, catalyst and reactant are in the different phase. Hetero means different and homo means same. Okay. होमो म्हणजे काय? होमो म्हणजे सेम. Same. Reactant and catalyst present in same phase. Okay. Then C, reactant is present in gaseous phase but catalyst present in solid phase to form product AB. Okay. Then example, manufacturing of ammonia by Haber process. Ammonia NH3, manufacturing of ammonia by Haber process. C, N2 nitrogen plus hydrogen to form ammonia by using iron catalyst. Iron used as a catalyst. Okay. Iron used as a catalyst. आयर्न कसा यूज केला आपण कॅटलिस्ट म्हणून यूज केलाय.
nitrogen plus hydrogen to form ammonia. Okay. Sir, what is meant by heterogeneous catalyst? Please explain. Hetero catalyst and reactant present in different phase. वेगवेगळ्या फेज मध्ये राहतो. रिएक्टंट हे पाय रिएक्टंट इथे काय गॅसियस फेज मध्ये आणि कॅटलिस्ट कोणत्या फेज मध्ये सॉलिड फेज मध्ये म्हणजे दोन्हींची फेज काय आहे? वेगवेगळी आहे म्हणून त्याला आपण हेटेरोजिनियस कॅटालिसिस म्हणतो. आणि जो आधी बघितली ती कोणती आहे? होमोजिनियस कॅटालिसिस. होमो मीन्स सेम Same. phase. Both are present in same phase. Example, manufacturing of ammonia by Haber process. Got it? सर्वांना समजलंय का? Yes, Yes, sir. sir. हो सर कळालं. Homogeneous catalysis and heterogeneous catalysis. First definition of catalyst. Catalyst, it is defined as it is any foreign substance which is introduced in chemical reaction to change the rate of reaction to other change the rate of reaction. This substance is known as catalyst, and phenomena, the process of phenomena is known as catalysis. Okay, then theory of catalysis. First adsorption theory. आता ही रिएक्शन कशी होते? रिएक्शन कुठे पण होऊ शकते. आपण इंडस्ट्रियल प्रोसेस राहू शकते, ऍटमॉस्फिरिक प्रोसेस राहू शकते, इन्व्हायरमेंटल प्रोसेस असेल, म्हणजे कोणतीही केमिकल प्रोसेस असेल आणि तिथे जर कॅटलिस्ट हा यूज होत असेल तर आपण ना एखादा मीडिएटर यूज करतो. मीडिएटर काय काम करतो? मीडिएटर समजा आपल्याला एखादी मला बाईक खरेदी करायची. तर तिथे काय यूज करतो आपण? एखादा मीडिएटर यूज करतो, एजंट यूज करतो. एजंट काय झाला? मतलब माध्यम आहे ना तो. माध्यम आहे. म्हणजे तो आपला जो व्यवहार आहे, जे डील आहे ते कम्प्लीट करून देण्यासाठी एजंट इन्व्हॉल्व झालेला राहतो फक्त. म्हणजे कॅटलिस्ट पण आपला काय झाला इथे इन्व्हॉल्व? मीडिएटर म्हणून. एक माध्यम म्हणजे रिएक्शन कम्प्लीट करण्यासाठी माध्यम आलंय. पण हे कॅटलिस्ट काय करतो? रिएक्शनचा रेट कमी करतो किंवा जास्त करतो. जर आपल्याला एखाद्या रिएक्शनचा रेट वाढवायचा असेल 2 दिवसामध्ये, समजा एखादी काही रिएक्शन सडनली चेंज होतो आपला रिएक्शनचा रेट, पण आपल्याला तो चेंज नसेल करायचा, एका सेकंदामध्ये रिएक्शन कम्प्लीट होत असेल तर आपल्याला कम्प्लीट करता येईल का रिएक्शन ती? आपण काय म्हणू, थोडे स्लो होऊन देऊ प्रोसेस. मग त्यासाठी काय करतात, त्यामध्ये एखादा फॉरेन सबस्टन्स ऍड करतो, बाहेरचा एखादा कंपोनंट ऍड करतो. देन adsorption theory, there are 4 steps. First step, this theory consists of 4 steps. First, adsorption of reactant molecule. In this step, reactant adsorb on catalyst surface of catalyst. See in this diagram, this is the catalyst, surface of catalyst, and this is reactant A and reactant B. समजा ऍटमॉस्फिअर मध्ये 2 रिएक्टंट A आणि B, त्यांना जवळ आणण्यासाठी कॅटलिस्ट यूज केला. जोपर्यंत ते रिएक्टंट जवळ येत नाही तोपर्यंत त्यांची रिएक्शन होईल का? रिएक्शन होईल का? नाही. स्टेप फर्स्ट, म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये काय, समजा एक रिएक्टंट इकडे आणि बी हा इकडे,
जवळ आहे का हे? नाही. ए ला पण No, माहित sir. नाहीये, बी कुठे आहे, बी ला पण माहित नाही ए कुठे आहे, माहितीये का? आता पण आपल्याला ए नाही आणि बी sir. पासून सीडी प्रॉडक्ट तयार करायचा आहे. ए प्लस बी पासून सी प्लस डी प्रॉडक्ट मिळवायचा आहे, परंतु ते जवळ नाहीये, त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणारच नाही. मग आता हे जवळ आणण्यासाठी काय केलं? एक कॅटलिस्ट यूज केला. हा झाला कॅटलिस्ट. आता हा ए जवळ आला, अट्रॅक्ट झाला. दिस ए रिएक्टंट अट्रॅक्ट टुवर्ड्स catalyst and this B reactant attract towards catalyst surface on catalyst, and this A adsorb on catalyst, B is adsorb on surface of catalyst. This is step first. Okay, step first. Second step काय असेल? Second step is the formation of complex, activated complex. Activated complex म्हणजे काय? तो प्रोडक्टही नाही आणि येस प्रोडक्टही नाही आणि रिएक्टंटही नाही. आता तो काय झाला तर कॉम्प्लेक्स activated complex unstable. This activated complex neither product nor reactant. This is the activated complex. And step second is the step second. Yes. Formation of Sir, आवाज break activated होतोय. complex. Unmute. Hello, mute ourselves. Mute ourselves. आवाज येत नाही सर. Okay, आवाज नाही okay. येते, sir. Hello, mute ourselves. Mute ourselves. Yes, sir. Okay. Are you? It's my voice is clear now. Hello. Yes sir. Yes, sir. Yes, Okay. sir. Okay. Okay. Second step is the step second. Formation of activated complex. Formation of activated complex. This reactant A. समजा step first होती adsorption. A reactant, B reactant, in step second, formation of activated complex. A, B on catalyst surface. Reactant A and B react with each other on catalyst surface to form activated complex. Then again, third step is the formation of product. Third step काय आहे? See in diagram. Third step is the formation of product. Activated complex पासून काय झाला? Product तयार झाला C and D. Product तयार झाला, परंतु तो कोणावर adsorb झालेला आहे? कॅटलिस्टच्या सरफेसवर adsorb झालेला आहे. स्टेप फोर्थ काय असेल? स्टेप फोर्थ काय आहे? काय असेल? आपल्याला हा ब्रेक करायचा Leave इथे. catalyst. Leave catalyst from product. This is desorption. Next step is this is third step, and fourth step is desorption. This is catalyst and C plus D. C plus D. Sir, can I explain it again? Okay.
In first step first, there are 4 steps. First step is the adsorption of reactant on catalyst. समजा A reactant and B reactant, दोन reactant आहे, दोन दिशांना दोन आहे. त्यांच्यामध्ये रिएक्शन होईल का कम्प्लीट? कॅटलिस्ट नसेल तर नाही होणार, ते जवळ आलेलेच नाहीये. तर जवळ आणण्याचं काम कोण करतो? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट. जोपर्यंत रिएक्टंट जवळ येत नाही तोपर्यंत रिएक्शन होणार नाही. मग आता कॅटलिस्ट जवळ आला, या कॅटलिस्ट वर ए रिएक्टंट आणि बी रिएक्टंट ऍडसॉर्ब झाले. मग आता ते ऍडसॉर्ब झाले म्हणजे ते फक्त जागेवर बसले का? त्यांच्यामध्ये त्यांनी रिएक्शन स्टार्ट केली चालू. देन स्टेप सेकंड, दिस इज स्टेप सेकंड, formation of activated complex. Activated complex is the neither product nor reactant. Reactant ही नाही आणि product ही नाही. तो काय? Activated complex. This is unstable. See in this diagram. This is activated complex. सर्व जी रिएक्शन होऊ राहिलेली आता ती कुठे होती? कॅटलिस्टच्या सरफेसवर. देन स्टेप थर्ड, आता ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? प्रॉडक्ट मध्ये सी अँड डी. कारण आपली जी रिएक्शन आहे ए प्लस बी टू फॉर्म सी प्लस डी फ्रॉम बाय युजिंग कॅटलिस्ट. कॅटलिस्ट यूज करून आपण काय तयार केलंय? प्रॉडक्ट सी अँड डी. आता प्रॉडक्ट तयार झाला रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर, परंतु तो प्रॉडक्ट कुठे ऍडसॉर्ब झालेला आहे? कुठे ऍडसॉर्ब आहे? या कॅटलिस्टच्या सरफेसवर आहे. आता तो कॅटलिस्ट वर सरफेसवर असलेला तो आपल्याला काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे. देन नेक्स्ट स्टेप इज द डिसॉर्प्शन. डिसॉर्प्शन. Desorption. Next step is the desorption. Formation of C plus D and catalyst remains as it is. यूज झाला का काही कॅटलिस्ट? कॅटलिस्ट यूज झाला का? हॅलो हॅलो कॅटलिस्टने काय केलंय? फक्त रिएक्शन कंप्लीट करून आणली. त्याने इन्व्हॉल्व झालाय का रिएक्शन मध्ये? नाही. काही त्यांनी त्याचा थोडा पार्ट दिला का? समजा तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची आहे, बाईक खरेदी करायची आणि तो एजंट म्हणतो का तुम्हाला, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्ही बाईक खरेदी करा. तो काय राहतो? फक्त मीडिएटर राहतो. मीडिएटर, मध्यस्थी, माध्यम राहतो. म्हणजे तो खर्च करतो का स्वतःचा काही? नो सर. तसाच कॅटलिस्ट पण आहे. आपल्याला रिएक्शन कंप्लीट करून आणतो, परंतु त्याचा लॉस काहीच होत नाही. त्याचं वेटही कमी होत नाही किंवा साईजही कमी होत नाही. डिसॉर्प्शन झाला, पुन्हा हा कॅटलिस्ट आपण पुन्हा यूज करू शकतो रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी. ओके. देन this is the first step. First is the adsorption of reactant molecules on catalyst surface. Second step, formation of activated complex. Third step, formation of products. And step 4, desorption. Yes, this process is got it? Process? Yes. Hello. समजली का प्रोसेस? Yes sir. Yes sir. हो सर. Yes, sir. Next point will be continued in Yes, sir. next topic, next lecture. सर ते Next पीडीएफ topic पाठवून is दे the- फक्त. हो मी पाठवतो आज. Okay sir. ठीक आहे. हॅलो हॅलो, उद्या माझं लेक्चर राहील. Yes. येस सर.
उद्या 12 वाजता लेक्चर राहील माझं. हॅलो ओके सर सर. लवकर घ्या. ओके सर. तर Okay. 11 घ्या ओके सर. ओके सर. सर 12 वाजता लेक्चर. दहा ते अकरा सर. एक मिनिट. हॅलो 11 वाजता माझं लेक्चर राहील. सर 10 घ्या. सर 11 बरोबर आहे. 11 दहा ते वाजता अकरा माझं बरोबर lecture आहे राहील. सर. बरोबर आहे. 10 ते 11 बरोबर आहे सर. 10 ते 11 11 नाही सर. माझं 11 वाजता 11 11 ते ते 12 12 घ्या सर. लेक्चर राहील. 11 ते 12 लेक्चर राहील. 11 घ्या ना. 11 ते 11 घ्या सर. 11 ते 12 सांगितलं सर. 1 मिनिट. 11 ते 12 बरोबर आहे. 11 वाजता लेक्चर राहील उद्या. ओके. So you can leave now. You can leave now. Yes, sir. Yes. येस सर.
sir.